लास्ट लेक्चरला आपण जे काय बघितलं होतं त्याची थोडक्यात रिव्हिजन करायची आहे. कोण सुरू करेल रिव्हिजन? बोल प्रियंका. सर लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ स्किन बघितलेलं होतं. करेक्ट. त्यामध्ये पहिला रेड्युस्ड टर्गर बघितलेली होती. म्हणजे त्यामध्ये स्किन जर चिमटीत पकडून ओढली जर आपण तर ती नॉर्मल स्टेटला लवकर येत नाही. बरोबर बरोबर. ओल्ड पेशंट्स मध्ये किंवा लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन झाल्यानंतर दिसते. करेक्ट. व्हेरी नंतर गुड. थिक अँड ग्रेसी स्किन बघितलेली होती. जर ॲक्रोमेगॅलिक पेशंट असेल तर त्यामध्ये ही कंडिशन दिसते. नंतर ड्राय स्किन बघितलेली होती. यामध्ये मिक्झोडिमा आणि डिहायड्रेशनचा जर पेशंट असेल किंवा थायरोटॉक्सिकोसिस झालं असेल तर ही कंडिशन दिसते. नंतर इरप्शन ऑन स्किन बघितलेलं होतं. एक मिनिट. थायरोटॉक्सिकोसिस मिक्झोडिमा म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये मिक्झोडिमा असतो थायरॉइडच्या? हायपोथायरॉइडिझम. करेक्ट. हायपोथायरॉइडिझम. तू उलट सांगितलंस. थायरोटॉक्सिकोसिस मध्ये ड्राय स्किन नाही आपल्याला बघायला मिळेल तर हायपोथायरॉइडिझम. मग हायपोथायरॉइडिझम मुळे काय डेव्हलप होणार? मिक्झोडिमा डेव्हलप होणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्राय स्किन बघायला मिळते. ठीक आहे. पुढे इरप्शन ऑन स्किन बघितलेले होते. त्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लिजन्स बघितलेले. बरोबर. प्रायमरी लिजन्स मध्ये मॅक्युअल, पॅच, प्लेक, नंतर नोड्यूल. कसं डिफरन्स करणार मॅक्युल आणि पॅच मध्ये? मॅक्युल कसं ओळखणार आणि पॅच कसं ओळखणार? मॅक्युल हे 10 mm पेक्षा कमी असतात, फ्लॅट असतात, पाल्पेबल नसतात आणि यामध्ये फक्त डिस्कलरेशन झालेलं असते. त्यामध्ये मेलॅनिनचं डिपॉझिशन झाल्यामुळं डिस्कलरेशन आलेलं असतं. पॅच हे 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त असतात. त्यामध्ये स्किन कॅन्सर मध्ये, ॲक्ने मध्ये हे होतात. पॅप्युल्स असतात. आता पुढचं दुसरं कोणतरी सांगू दे. मानसी. हॅलो सर. हा. आता मॅक्युल आणि पॅच प्रियंकाने सांगितलं आपल्याला. पुढे अजून कुठले कुठले इरप्शन्स आपण टाइप ऑफ इरप्शन्स बघितले होते? पॅप्युल्स. त्याच्यामध्ये पॅप्युल्स असतात ते इलिव्हेटेड लिजन असतात आणि ते आपल्या हाताला असं म्हणजे जाणवतात आणि ते 1 सेंटीमीटर पेक्षा लहान असतात. करेक्ट. आणि ते इन्सेक्ट बाईटमुळे किंवा ॲक्ने, स्किन कॅन्सर किंवा सेबोरिक केरोटिसिसमुळे त्याच्यामध्ये ते डेव्हलप होतात पॅप्युल्स. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॅप्युल्स नंतर त्याच्यापेक्षा प्लेक्यू. 1 सेंटीमीटर पेक्षा त्याचा मोठा असतो डायमीटर आणि ते पॅप्युल सारखंच असतं, फक्त आकाराने मोठं असतं. बरोबर ना? आकाराने मोठं असतं. आणि ते त्याच्यात ते इलिव्हेटेड पण असू शकतं आणि डिप्रेस पण म्हणजे असू शकतं, फक्त इलिव्हेटेड असं नाही. करेक्ट करेक्ट. ते सोरियासिस मध्ये त्याच्यामध्ये दिसून येते. बरोबर. त्याच्यानंतर नोड्यूल. ओके. त्याच्यामध्ये ते सॉलिड लिजन आहेत आणि पाल्पेबल असतात आणि त्याची साईज आहे ती 5 to 10 mm असते आणि ते जास्त डीप नसतात. बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे ट्युमर असतात ते जास्त डीप असतात आणि त्याचं साईज 2 to 3 सेंटीमीटर पेक्षा त्याचं डायमीटर मोठा असतोय. म्हणजे बारकी छोटी गाठ असेल तर त्याला आपण नोडू आणि मोठी गाठ पुढे तर ट्युमर. त्याच्यानंतर वेसिकल्स आणि बुले बघितलेले. बरोबर. कसं डिफरन्शिएट वेसिकल्स करणार? म्हणजे
त्याच्यामध्ये पण वेसिकल्स मध्ये त्याचं साईज 10 mm पेक्षा कमी असतो आणि त्याच्यामध्ये कलरलेस फ्लुइड दिसून येते. अच्छा, म्हणजे काय हे काय आणि असतात, ते ब्लिस्टर्स असतात, फोड. हा हा आणि त्या फोडांमध्ये, त्या ब्लिस्टर्स मध्ये कलरलेस फ्लुइड असतात. लेस फ्लुइड असतं. आणि 10 mm च्या पेक्षा कमी डायमीटर पेक्षा कमी असेल असतो, तर त्याला आपण वेसिकल म्हणणार. वेसिकल्स म्हणतो. आणि 1 सेंटीमीटर पेक्षा मोठं असेल तर त्याला बुले. मग कधी कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये ते आपल्याला वेसिकल्स बघायला मिळतात? वेसिकल्स हर्पीसचे इन्फेक्शन असेल किंवा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणजे एखाद्याला साबणाची वगैरे अलर्जी असते त्याच्यामध्ये. हा आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर. बरोबर. आणि बुले? आणि बुले बर्निंग म्हणजे भाजल्यानंतर किंवा इन्सेक्ट बाईट असेल तर, किंवा ड्रगची काहीतरी रिएक्शन म्हणून असं पण होतं. ठीक आहे. अजून कोण सांगू शकेल पुढचा पार्ट? बोल ना सर. हॅलो. कंटिन्यू कर. पुढचा पार्ट आपण बघितलं होतं अर्टिकेरिया. त्यालाच आपण व्हील्स असंही म्हणतो. आणि अर्टिकेरिया हे आणि हॅलो. पुशल्स आणि सिल्स राहिलेले आहेत. पिस- आणि कंप्लीट केलं होतं. हा सर, पिस्टूल म्हणजे हे वेसिकल्सच असतात, पण त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होतो. ओके. आणि कुठल्या ते कंडिशन? बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये किंवा पुस्टुलर सिरोसिस मध्ये. आणि Correct. त्याच्यामध्ये येल्लोइश पिंक कलरचं पीक असतो त्याच्या टोकावर. येल्लोइश पिंक Yellowish. कलर असतो. पिंक नाही, येलोइश असणार. हा. आणि त्यानंतर आपण सिस्ट बघितलं होतं. हा. सिस्ट हे ट्युमरच आहे, त्याच्यामध्ये फ्लुइड कंटेन असते फक्त. करेक्ट. हा. आणि त्याच्यानंतर पुढचा टाईप बघितला होता आपण अर्टिकेरिया. त्यालाच आपण हा. व्हील्स असंही म्हणतो. बरोबर. आणि अर्टिकेरिया हे लोकलाइज एडिमा आहे आणि जे 24 तासाच्या आत डिसअपिअर होतो. बरोबर. आणि त्याचं लाईट पिंक कलर असतो आणि तो फ्लॅट एलिव्हेटेड असतो. करेक्ट. आणि ते ड्रग हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा इन्सेक्ट बाईट किंवा मॉस्किटो बाईट, तसेच ऑटोइम्युन डिसीज काही त्याच्यामध्ये तो दिसतो आपल्याला. बरोबर. आणि त्याच्या पुढचं आपण टाईप बघितलं होतं इरिदिमा. तर हे इरिदिमा म्हणजे हे रेड पॅच असतो स्किनवर, जे वॅसोडायलेशन मुळे निर्माण होतो. बरोबर. हा. आणि हा पण फ्लॅट असतो, जो पाल्पेबल नसतो आणि रेडिश कलर असतो त्याचा. करेक्ट. आणि त्याच्यावर आपण रेड ग्लास स्लाइड ठेवली तर त्याच्यावरून तो आपल्याला ओळखू शकतो. आणि तो नॉर्मल होतो ग्लास स्लाइड ठेवून त्याच्यावर प्रेस केलं की. हा, पण का असं का होतं? तिथला जो ब्लड व्हॉल्यूम आहे तो वाढलेला असतो आणि त्याच्यावर आपण प्रेशर दिलं की तो ब्लड व्हॉल्यूम नॉर्मल होतो ना, म्हणून. हा, म्हणजे प्रेशर दिल्यामुळे त्याला स्कोप होता, म्हणजे प्रेशर वेसल डायलेशन झाल्यामुळे तिथं ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे रेडनेस आला. आता वरती आपण ग्लास स्लाइड ठेवून त्या स्किनवरती प्रेस केलं तर काय होणार आहे, प्रेशरमुळे काय होणार आहे, तिथलं ब्लड बाजूला सरकलं जाणार आणि त्याच्यामुळे रेडनेस व्हॅनिश होणार आहे. करेक्ट. आणि त्याच्या पुढचं आपण पर्पोरा बघितलं होतं. पर्पोरा म्हणजे हे ब्राईट रेड कलरचा असतो आणि ते हेमोरेजमुळे होतो. मायनर हेमोरेज स्किनवर झाल्यामुळे पर्पोरा निर्माण होतो. करेक्ट. आणि याचे पण आपण 3 टाइप्स बघितले होते, पेटिकी, इकिमोसिस आणि हिमॅटोमा. करेक्ट. आणि त्याच्यानंतर एक वेगळी कंडिशन बघितली होती, टेलेंजेक्टिसिया. टेलेंजेक्टिसिया परमनंट हेमोरेज होतो स्किनवर.
किंवा वेसल डायलिट होती परमनंट कायम परमनंट. स्वरूपी एखादी वेसल काहीदार रेडनेस आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण त्यानंतर सेकंडरी पुढचं कोण? हा सांग सेकंडरी. सेकंडरी इरेप्शन्स बघितले होते. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला आहे स्केल. स्केल म्हणजे सालपट निघते, फ्लेकी सरफेस होता स्किनवरचा. करेक्ट. आणि त्याचं कॉज म्हणजे ॲबनॉर्मल प्रॉलिफरेशन होते आउटरमोस्ट स्किनचं एपिडर्मिस लेअरचं. एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं तरी चालेल. हा, त्याची पुढचं सांगू का? हा, थोडक्यात सांग अगदी, म्हणजे डिटेल नको. त्याच्या पुढे क्रस्ट बघितलं होतं. क्रस्ट म्हणजे हे डेब्रिस तिथं हे होतो, कलेक्ट होतो, अक्युमुलेशन ऑफ डेब्रिस होतो स्किनवर. सिरम, ब्लड, पस. म्हणजे ड्राईड सिरम असेल, प्लाझ्मा असेल, डेड टिश्यू असेल, तर त्याचं तो डेब्रिस, पसचा जो डेब्रिस आहे. आणि हे कुठल्या कंडिशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं? इन्फेक्शन मध्ये. मोस्ट कॉमन डिसीज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला क्रस्टिंग बघायला मिळतं अराउंड द माउथ. म्हणजे माउथच्या कॉर्नर्सला लहान मुलांमध्ये अशा प्रकारचं क्रस्टिंग बघायला मिळतं इम्पॅटिगो डिसीज मध्ये. त्यानंतर पुढचं इरोजन्स बघितले होते, खरचटल्याप्रमाणे स्किन निघते आपली. करेक्ट. त्यानंतर पुढे अल्सर्स बघितलं सर. मग पुढे अल्सर म्हणजे एपिडर्मिस लेअर आहे ते. डिफरन्स आहे, कसं ओळखणार? अल्सर आणि इरोजन मध्ये डिफरन्शिएट कसं करणार? हॅलो. हा, अल्सर्स आणि इरोजन्स याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करणार? इरोजनचे लिनियर लाइनिंग ऑकर होतो. इरोजन्स एक्सकोरिएशन्स नाही. हा. हॅलो. हा, बोल. इरोजन हे ओपन एरिया मध्ये फॉर्म होतो स्किनवर. आणि अल्सर एपिडर्मस लेअर लॉस होते त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे ओपन एरिया हे डिफरन्शिएट कसं करणार? कोण सांगू शकेल? अल्सर आणि इरोजन्स ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? बोल अनुराधा. हॅलो. हा, बोल. सर, इरोजन मध्ये फक्त एपिडर्मिसची लेअर असते, तिथपर्यंतच स्किनचा लॉस झालेला असतो. आणि अल्सर मध्ये स्किनचा जो लॉस आहे तो डर्मिस पर्यंत पोहोचलेला असतो. करेक्ट. म्हणजे थोडस डीप जर जखम असेल किंवा डेप्थ जास्त असेल तर त्याला आपण अल्सर असं म्हणू शकतो. वरच्या स्किनचा फक्त पापुद्रा निघाला असेल तर त्याला आपण म्हणणार इरोजन्स. ठीक आहे. पुढचं अनुराधा तू कंटिन्यू कर. हा सर, त्याच्यानंतर आपण लायकेनिफिकेशन बघितलं होतं. लिचनिफिकेशन काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये जेव्हा असं लॉंग स्टँडिंग स्ट्रेचिंग केल्यामुळे स्किनचा थिकनेस वाढत जातो आणि त्याच्यावरती ते स्क्रॅचिंगचे मार्क्स असतात ते प्रॉमिनंट दिसायला लागतात. करेक्ट. देन पुढचं काय बघितलं होतं आपण? त्याच्यानंतर इंड्युरेशन. त्याच्यामध्ये स्किन असते ती हार्ड बनत जाते एडिमामुळे किंवा इन्फ्लमेशन झाल्यामुळे तिथे स्किन हार्डनिंग होते. करेक्ट. देन त्याच्यानंतर ऍट्रोफी. ऍट्रोफी बघितलं होतं. ऍट्रोफी मध्ये स्किन वरती व्रिंकल्स दिसायला लागतात, सुरकुत्या. हे ओल्ड एज मुळे किंवा स्टिरॉइडचा यूज केल्यामुळे हे आपल्याला दिसून येतं. व्हेरी गुड. त्यानंतर हा, बोल. त्याच्यानंतर स्कार्स बघितले होते. स्कार्स जेव्हा म्हणजे हिलिंग झालेलं असतं त्याच्यानंतर जर फायब्रस टिश्यू तिथं असं राहिला तर हिलिंग झाल्यानंतर पण मग तिथं त्याला स्कार म्हणतो आपण. हिलिंगच्या नंतर पण जर फायब्रस टिश्यू तिथं तयार झालेला असेल तर एक्स्ट्रा. करेक्ट.
त्यानंतर झॅन्थोमास आणि दिसायला असतं ते. झॅन्थोमा हे कलर मध्ये येलोइश असतं आणि असं त्याचं चिकट चिकट वॅक्सी लिजन्स असतात ते. बरोबर. आणि हे लिपिड डिसऑर्डर मुळे मे बी होतात आणि काही जण म्हणतात की ते आयडिओपॅथिक आहे म्हणून. ओके ओके. त्यानंतर ऍप्सेस, बॉईल आणि कार्बनकल्स. ऍप्सेस मध्ये कलेक्शन ऑफ पस होतं डर्मिस मध्ये आणि ते बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे झालेलं असतं ऍप्सेस. आणि कार्बनकल्स असतात ते मल्टिपल बल्स असतात पण लार्ज एरियावरती ते पसरलेले असतात. ओके. आणि फरंकल्स असतात ते छोटे असतात आणि म्हणजे आपली हेअर फॉलिकल्स असतात ते तिथे दिसून येतात मोस्टली आणि त्याच्या नंतर पुढे ऍप्सेस तयार होतो. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगू शकेल? पुष्पांजली. हॅलो सर. हा सर त्याच्यानंतर हँड पुढे पण नेल्स. करेक्ट करेक्ट. तर तिथे काय ऑब्झर्व करणार? हॅलो सर, आवाज क्लिअर आला नाही. हा, पेशंट आल्यानंतर त्याचे हात आपण ऑब्झर्व करणार, बरोबर? हा सर, ट्रिमर्स. तर त्याच्यावरून आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळू शकते? ट्रिमर्स सर, म्हणजे जर ट्रिमर्स होत असतील तर त्याच्यावरून. ओके. ट्रिमर्स म्हणजे ट्रिमर्स म्हणजे सर हाताची काय करणार हे? मध्ये पण तीन हे आहेत. त्याच्यामध्ये फाईन, पील रूटिंग आणि फ्लॅपिंग. फाईन म्हणजे थोडी थरकाप होत असेल आणि त्याच्या पील रोलिंग म्हणजे एखादी बोटांमध्ये गोळी कशी पकडतात त्याच्याप्रमाणे मुव्हिंग होत असेल. बरोबर, म्हणजे आपल्या अंगठा आणि बाकीचे बोट ह्याच्यामध्ये अशी काहीतरी गोल वस्तू घेऊन आपण असं, किंवा आपण जप करतो बघा, एखादा माळ असेल आणि तुम्ही बघितलं असेल की जप करताना ती माळ कशी रोल केली जाते, तर त्या प्रकारचे ट्रिमर्स येत असेल तर त्याला आपण पिल रोलिंग ट्रिमर्स म्हणणार. आणि अजून कुठले? फ्लॅपिंग ट्रिमर्स. फ्लॅपिंग कुठल्या कंडिशन बघायला मिळणार आपल्याला हे तिन्ही? फाईन ट्रिमर्स असतात ते हायपर थायरॉइडिझम मध्ये असतात. पिल रोलिंग असतात ते पार्किन्सोनिझम डिसीज मध्ये. आणि फ्लॅपिंग असतात ते हेपॅटिक फेल्युअर अँड युरेमिक फेल्युअर मध्ये असतात. रिनल फेल्युअर मध्ये आपल्याला बघायला मिळणार. करेक्ट, व्हेरी गुड. त्यानंतर अजून काय करणार आपल्याला? त्याच्यानंतर सर हँडशेक वरून पण आपल्याला कळू शकतं. त्याच्यामध्ये स्वेटी आणि जर कूल म्हणजे टेम्परेचर कमी असेल तर टेम्पररी तिथलं ब्लड सप्लाय स्टॉप झालेला असेल. जर कूल आणि ड्राय असेल तर आर्टेरियल ब्लॉकेज असू शकते. त्याच्यानंतर म्हणजे हात गरम असेल आणि प्लस स्वेट असेल तर हायपरथायरॉइडिझम असतं. लार्ज फ्लेशी हँड अँड स्वेट पण असेल तर ॲक्रोमेगॅली. आणि त्याच्यानंतर जर हँडची स्किन ड्राय असेल तर हायपोथायरॉइडिझम. आणि जर मायोटोनिक डिस्ट्रॉफी असेल तर ती म्हणजे डिलेड रिलॅक्सेशन होतं, म्हणजे त्या व्यक्तीला हँडशेक केल्यानंतर लवकर हात सोडता येत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना की स्लो मोशन मध्ये होणार का, म्हणजे ऑर्डर दिली आहे पण पुढचं जी ऍक्शन आहे, ग्रिप जी रिलीज करायची आहे ती फास्ट होणार नाही, इन्स्टंट होणार नाही, हळू होणार. अजून सर मग त्याच्यानंतर ॲक्रोमेगॅली आणि रेनॉल्ड्स फिनॉमिनम ते बघितलेलं, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय म्हणजे आर्टरीचा तिथला ब्लड सप्लाय ब्लॉक होतो. आणि जिथला ब्लड सप्लाय ब्लॉक होईल तिथं काय दिसणार आपल्याला? सर तिथं येलोइश कलर दिसणार, म्हणजे नॉर्मली कलर जो आपल्या बोटांचा असतो तसा न दिसता दिसणार.
हा पेल दिसणार, म्हणजे तो तिथे ब्लड सप्लाय कमी झाला की काय होणार आहे, तिथला रेडनेस निघून जाणार आहे. कारण जो रेड कलर आहे आपल्या स्किनच्या अंडरनीथ, जो रेडिश कलर असतो ना, तो कशामुळे असतो, ब्लड मुळे आहे. तिथलं ब्लड सर्क्युलेशन ब्लॉक झालं की तो काय पांढरा पट्ट पडणार. त्यानंतर पुढचं कोण सांगू शकेल? सलोनी सांग. सर डिफॉर्मिटी ऑफ हँड बघितलेलं पुढं, हा त्यामध्ये रिमॅटॉइड आर्थरायटिस, त्यामध्ये 3 हे बघितलेले, डेव्हिएशन आणि स्वान नेक डिफॉर्मिटी आणि बॉटनियर डिफॉर्मिटी. बरोबर. अल्नार डेरिव्हेशन मध्ये टुवर्ड्स अल्ना मूव्ह होतो, बोन असतो तो. आणि स्वान नेक डिफॉर्मिटी मध्ये ऍट दी बेस असतं फिंगरच्या, ते फ्लेक्स होतं आणि मिडल फिंगर पण स्ट्रेच होतं, एक्सटेंड होतं. आणि तुझ्या डिस्टल भाषेत आउटरमोस्ट आपल्याला बघ, अल्नार डेव्हिएशन मध्ये काय दिसणार आहे, बोट काय असणार आहे मध्ये? हॅलो सर, जे अल्ना ज्या आवाज सर अडकतो थोडा आवाज. का आवाज? हो सर, आता येतोय. आता येतोय का? हो येतोय. येतोय का आवाज क्लिअर? हो सर, आता येतोय. हा, तर काय अल्नार डेव्हिएशन म्हणजे काय? अल्नाच्या साईडला असतो तिथे बेंड होतं, म्हणजे मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट असतं तिथे बेंड येतोय. आणि स्वान नेक डिफॉर्मिटी मधले मिडल फिंगर वगैरे त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि बाउटनियर डिफॉर्मिटी मध्ये थंबचा जो थंब आहे ते आउटरमोस्ट साईडला बेंड होतं, मूव्ह होतं. अच्छा, हे बघ, आता अल्नार डेव्हिएशन म्हणजे कायची, बोटांची स्मॉल होतात, अल्ना डेव्हिएट होतात, त्या जॉईंट मधून अल्नाच्या बाजूला ते तिरके होऊन जातात. त्यानंतर स्वान नेक डिफॉर्मिटी म्हणजे कुठलाही एक फिंगर घेतो, त्याचा जो बेस जॉईंट आहे तो काय होतो, फ्लेक्स होतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो जॉईंट आहे त्या बोटाचा, म्हणजे मधला जॉईंट, तो काय होतो, एक्सटेंड होतो. आणि जो पुढचा शेवटचं टोक असतं, म्हणजे शेवटचा जॉईंट, 3 जॉईंट असतात ना बोटाला, एक बेसला, एक मिडलला आणि एक डिस्टल जॉईंट. तर डिस्टल जॉईंट परत फ्लेक्स होतो. तर अशा 3 ठिकाणी आपल्याला, म्हणजे पहिलं फ्लेक्शन, नंतर एक्सटेन्शन, नंतर परत फ्लेक्शन, असं स्वान नेक डिफॉर्मिटी मध्ये बघायला मिळतं. तर पुढचं कुठली डिफॉर्मिटी आहे? बोटोनियर्स डिफॉर्मिटी ऑफ थंब. म्हणजे थंब मध्ये काय, जो बेसचा पार्ट आहे, म्हणजे अंगठ्याचा जो बेस आहे, जिथे अंगठा जोडलेला आहे आपल्या हाताला, तो पामच्या जवळ चिकटल्यासारखा होतो. आणि जो डिस्टल पार्ट आहे तो काय होतो, त्या पाम पासून, म्हणजे तळव्यापासून बाहेर आल्यासारखं तो प्रोट्रूड होतो. म्हणजे पाम पासून तो तिरका होऊन जातो. तर त्याला बोटोनियर्स डिफॉर्मिटी ऑफ थंब म्हणतात. हे तिन्ही डिफॉर्मिटी असेल आपल्याला बघायला मिळाले तर काय म्हणायचं, आपण काय सस्पेक्ट करायचं? रुमॅटॉइड आर्थरायटिस. करेक्ट, रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्यानंतर अजून काय बघायला आपण बघितलं होतं? डिफॉर्मिटी ऑफ हँड, ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये, मग त्यामध्ये हेबर्डन नोड्स सांगितलंय आणि बाउचर्ड नोड्स. हेबर्डन आउटरमोस्ट जॉईंट जेव्हा मोठा झालेला असतो
तेव्हा हेबर्डन्स नोट्स म्हणतो. आणि बाउचर्ड नोट्स मध्ये मिडल जॉईंट असतो, त्याला तो मोठा झालेला असतो. करेक्ट करेक्ट. अजून काय बघितलं होतं? त्यानंतर मग हँड डिफॉर्मिटी इन सोरियाटिक आर्थरायटिस. सोरियाटिक आर्थरायटिस त्याच्यामध्ये काय होतं? सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये फ्लेक्शन डिफॉर्मिटी, बोटांचा आकार छोटा असतो. करेक्ट. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जॉईंट डिस्ट्रक्ट होऊन जातात, म्हणजे जॉईंटच गायब होतात. त्यामुळे काय होणार आहे, बोटांची लेंथ काय होणार आहे, छोटी कमी होणार आहे. हा, आणि प्रोसेस लाईक फिंगर्स, म्हणजे जॉईंटच नाही त्याला. हा, म्हणजे जसं सॉसेज असतो, जाड असतो आणि शॉर्ट असतो बुक्का, त्याच्यामध्ये सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये. त्याच्यानंतर तू थांब, आता अजून कोण दुसरं सांगते बघूया. पुढचं कोण सांगेल? नेल डिफॉर्मिटीज. नेल डिफॉर्मिटीज सोनाली. हॅलो. आपण काय बघितलं? नेल डिफॉर्मिटीज मध्ये क्लबिंग पाहिलं होतं. हा, क्लबिंग कसं ओळखणार तू? नेल बेडचा टिश्यू आहे ना, त्याचं स्वेलिंग झाल्यामुळं कॉन्व्हेक्सिटी वाढते. हा, पण ते म्हणजे तू आयडेंटिफाय कसं करणार? नॉर्मल अँगल 180 पेक्षा जास्त असतो ना, आणि क्लबिंग नॉर्मल अँगल 180 पेक्षा कमी असतो, पण क्लबिंग मध्ये तो 180 पेक्षा जास्त होतो. कुठला अँगल कसा बघणार? कुठला अँगल? इंटरफॅलेंजियल डेप्थ रेशो. नाही, पण तू जो अँगल सांगितला तो कुठला आहे? नेल बेडचा अँगल, बरोबर ना? हो. हा, तर तिथे बघणार. हा, आणि नॉर्मली काय असतं, 180 डिग्री पेक्षा कमी किंवा कमी असतो. 180 डिग्री पर्यंत तो अँगल. आणि जर हो. क्लबिंग झालं असेल तर आपल्याला काय, तो अँगल वाढलेला दिसणार आहे, बरोबर? दिसतो. हा. अजून काय दिसणार आहे? त्याच्यामध्ये क्लबिंग कंजनायटल और फॅमिलियर पण असू शकतो त्याचे कॉजेस. ते बरोबर आहे, ते कॉजेस. ठीक आहे. आता आपण काय बघतो की पहिला आपल्याला ओळखायला यायला पाहिजे की हे खरंच क्लबिंग आहे का. मग त्याचे क्रायटेरिया होते की क्लबिंग कसं ओळखायचं. तर त्यातला एक झाला की तो आपण अँगल बघणार आहे नेल बेडच्या इथला, आणि तो 180 पेक्षा जास्त असेल तर क्लबिंग असू शकतं. अजून कशामुळे ओळखू शकतो आपण? स्कॅमरॉच विंडो अब्सेंट असतो नेल बेडच्या गॅप मध्ये. विंडो साइन जी आहे ती अब्सेंट असते. आणि अजून एक क्रायटेरिया राहिला आहे, डिस्टल जॉईंट आहे आणि नेल बेड याचा जो रेशो आहे तो काय होतो, पेक्षा जास्त होतो. म्हणजे नेल बेड हा डिस्टल जॉईंट पेक्षा जाड होतो, कारण तिथे स्वेलिंग आलेलं असतं, बरोबर? ह्या 3 क्रियेमुळे आपण क्लबिंग ओळखू शकतो. आता कसं होतं, तुम्ही डायग्राम बघितला, पण ओरलला तुम्हाला विचारणार, वर्बल विचारणार आहे, बरोबर? त्यामुळे तुम्हाला सांगता यायला पाहिजे की नेमकं कसं ओळखणार आपण. आता ते कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला क्लबिंग बघायला मिळतं? कॉजेस काय? कॉजेस कंजनायटल और फॅमिलियर कॉजेस असू शकतात, किंवा ते ॲक्वायर्ड पण असू शकतं. हा, ॲक्वायर्ड कुठल्या केसेस मध्ये असणार आहे? ॲक्वायर्ड थोरॅसिक मध्ये लंग्स कॅन्सर. हॅलो. लंग कॅन्सर मध्ये असू शकतं, करेक्ट. हा, फायब्रोमा किंवा पल्मोनरी फायब्रोसिस. आणि क्रॉनिक सपरेटिव्ह कंडिशन्स म्हणजे पल्मोनरी ट्युबरक्लोसिस किंवा लंग्स ऍब्सेस मध्ये आणि सिस्टिक फायब्रोसिस मध्ये पण असू शकतं. आणि नंतर कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस मध्ये सीन होतं, किंवा सायनोटिक कंजनायटल हार्ट डिसीज असेल तर अॅन्युरिझम. अँड गॅस्ट्रोइंटेस्टायनल मध्ये सिरोसिस किंवा इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये पण सीन होतं. लिव्हर सिरोसिस मध्ये पण आपल्याला बघायला मिळू शकतं. हो.
देन अजून बघितले होते नेल मध्ये. थायरोटॉक्सिकोसिस म्हणजे थायरॉइड ॲक्रोपॅचीमुळे पण होतं आणि प्रायमरी हायपरट्रॉपिक ऑस्टिओआर्थ्रोपॅथी. ठीक आहे. नेल्स मध्ये अजून आपण काय घेऊ? जर एखादा अॅनिमिक पेशंट असेल आणि भरपूर ब्लड लॉस झाला असेल, त्याच्यामुळे जर अॅनिमिया झाला असेल, तर त्याच्यामध्ये काय चेंजेस दिसणार आहेत का आपल्याला नेल्स मध्ये? डिस्कलरेशन म्हणजे पेल किंवा व्हाईटिश कलर होतो त्याच्या नेल्सचा. काय होतं? व्हाईटिश किंवा पेल कलर होतो ना नेल्सचा. बरोबर आहे, तो अॅनिमियाचा आहे. बरोबर आहे. कुठल्याही अॅनिमियामध्ये नेलचा पेल कलर होणार, पॅलर आपल्याला बघायला मिळणार. हा. स्पेसिफिकली मी काय, खूप सारं ब्लिडिंग झालं असेल, ब्लड लॉस झाला असेल भरपूर, आणि त्याच्यामुळे जर अॅनिमिया झाला असेल तर काय, कोण सांगू शकेल? ब्लॅश कलर होईल का? नाही, ब्लिश कसं होईल? सर ब्लड लॉस झाल्यामुळे नंतर ऑक्सिजन डिफिशियन्सी पण होईल ना. अजून एक क्लू देतो की ब्लड लॉस एका दिवसाचा नाही, असं बरेच दिवस झालं थोडं थोडं ब्लड लॉस होतोय, क्रॉनिक कंडिशन आहे, आणि त्याच्यामुळे त्या क्रॉनिक ब्लड लॉस मुळे अॅनिमिया डेव्हलप झालेला आहे. कोण सांगू शकेल? मग नेल्स मध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करणार की काय आपल्याला चेंजेस बघायला मिळणार आहेत? गौरी, येस सर. हा, काय बघायला मिळेल आपल्याला? सर त्याच्यामध्ये स्पून शेप डिप्रेशन होईल. नेल असं नेलवर प्लेट असं दिसेल आपल्याला, स्पून शेप डिप्रेशन. स्पून शेप होणार का? सर आयरन डिफिशियन्सीमुळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे काय होणार? क्रॉनिक ब्लड लॉस झाल्यामुळे काय होणार आहे? आयर्न कमी होणार. आयर्न लॉस, आयर्न डेफिशियन्सी मध्ये काय होतं? आपण नेलचा शेप कसा बघितला होता? स्पून शेप नेल होता. त्याला काय म्हटलेलं आहे? टर्म काय वापरलेली आहे? कायलोनिकिया. हा, कॉयलेनकिया. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आता जे तुम्ही शिकलाय ते अप्लाय पण करता यायला पाहिजे. अजून काय बघितलं होतं आपण पुढे? न्यूट्रिशनल स्टेटस वरनं काय बघितलं होतं का? BMI बघितलं होतं. हा, एक मिनिट. अश्विनी. हा सर. हा, न्यूट्रिशनल स्टेटस कसा ओळखणार तू पेशंट मध्ये? न्यूट्रिशनल स्टेटस साठी आपण BMI काढणार आणि BMI चा फॉर्म्युला वेट इन केजीज बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. हाईट इन मीटर स्क्वेअर. हा, समजा यानुसार आता BMI काढ. ठीक आहे. वजन 60 किलो आहे आणि आवाज कट झालाय. काय? हॅलो, आवाज नीट आला नाही. हाईट जर हाईट 60 kg असेल, लिहून घे. हाईट 60 kg आणि सॉरी, वेट 60 kg आणि हाईट जी आहे ही 100 सेंटीमीटर असेल. तर BMI काय येणार आहे? अश्विनी, आवाज येतोय का माझा?
हॅलो. आवाज येतोय का? हो सर येतोय. येतोय ना? हा. अश्विनी. ठीक आहे, कोण सांगू शकेल? समजा एक एक्झाम्पल देतो, वेट आहे 80 kgs किंवा वेट 110 किलो आहे आणि हाईट आहे 200 सेंटीमीटर, तर BMI किती असणार आहे? हॅलो सर. हा बोल. 1.5. किती? 20. किती म्हटली? 20/5. सॉरी 27.5. हा 27.5 बरोबर. म्हणजे काय आहे तुम्हाला BMI कसा कॅल्क्युलेट करायचा हा तुम्हाला येतोय. वेट इन kg डिवाइडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. आता अश्विनी. सलोनी. आवाज येतोय ना माझा? होय सर. येतोय ना? BMI ची नॉर्मल रेंज कोण सांगू शकेल? BMI आपण आता कसा कॅल्क्युलेट करायचा इथपर्यंत आला, पण त्याच्यावर ओळखणार कसं की त्याचं न्यूट्रिशनल काय आहे? निसार. हॅलो. हा सर, BMI जर बिलो 18.5 असलं तर त्याला आपण अंडर वेट म्हणणार किंवा माल न्यूट्रिशन. बरोबर. आणि 18.5 to 24.9 असला तर तो नॉर्मल वेट मध्ये असतो. आणि 25 पासून तर 29.9 पर्यंत प्रो ओबेसिटी म्हणतात. आणि 30 पासून तर 34.9 हे ओबेसिटी क्लास 1 मध्ये, म्हणजे हे माइल्ड असणार ओबेसिटी. आणि 35 to 39.9 हे ओबेसिटी क्लास 2 म्हणजे मॉडरेट असणार. आणि अबव्ह 40 असलं तर ओबेसिटी क्लास 3 म्हणजे ते सिव्हिअर असणार ओबेसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट बघितला होता आपण, बॉडी टेम्परेचर. तर कोण सांगू शकेल बॉडी टेम्परेचर किती असतं? नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतंय? आकांक्षा. ऐश्वर्या. 98 to 99 फॅरेडेज. ओके. आणि कसं आपण ते आता मोजणार, मेजरमेंट कशी घ्यायची, कुठल्या प्रकारे घेता येते? व्हॉट आर द व्हेरियस
methods of body temperature? Aishwarya? कोण सांगू शकेल बॉडी टेम्परेचर आपण कोणकोणत्या प्रकारे मोजू शकतो? आवाज येतोय ना माझा का आवाज येत नाहीये क्लिअर? येत आहे सर. येतोय ना. कुठल्या प्रकारे मोजता येऊ शकतं? तुम्हाला नेहमीच सगळ्यांना आता जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा सगळ्यांनी थर्मोमीटर घेऊन यायचे आहे आणि आल्या आल्या पहिल्यांदा जे आता आपण बघितलेलं आहे व्हायटल सायन्स, म्हणजे सुरुवातीला पहिल्याच प्रॅक्टिकल मध्ये किंवा क्लिनिक मध्ये पल्स, ब्लड प्रेशर, त्यानंतर बॉडी टेम्परेचर, याच्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या कशा तुम्ही मेजर करणार हे आल्या आल्या मला तुम्ही परफॉर्म करून दाखवायचं आहे पहिल्यांदा. तर आपण बघितलं होतं की ओरल टेम्परेचर ओरली आपण घेऊ शकतो, त्यानंतर टिम्पॅनिक टेम्परेचर बघितलं होतं, ऍक्झिलामध्ये आपण टेम्परेचर रिडिंग घेऊ शकतो, त्यानंतर रेक्टल टेम्परेचर मोजू शकतो किंवा टेम्पोरल टेम्परेचर मोजू शकतो आपण. इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर पुढचा पार्ट बघूया आपण. सगळ्यांना स्लाइड दिसते का? हो सर दिसते. हो सर दिसते. हा, आवाज पण येतोय ना क्लिअर का ब्रेक होतोय? आता येतोय. येतोय सर. हा, तर आपण वेगवेगळे रूट्स बघितले होते बॉडी टेम्परेचर कसे मोजायचे. आता व्हेरिएशन्स इन बॉडी टेम्परेचर. तर नॉर्मल रेंज जसं ऐश्वर्याने सांगितलंय 98 to 99 डिग्री फॅरेनहाइट. त्यानंतर सब नॉर्मल म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी बॉडी टेम्परेचर म्हणजे किती असतं तर बिलो 98 फॅरेनहाइट अप टू 95 फॅरेनहाइट. त्यानंतर ताप म्हणजे पायरेक्झिया किंवा फिवर हा कधी आपण कन्सिडर करणार जर 99 डिग्री फॅरेनहाइटच्या वरती जर असेल अप टू द 106.7 106.7 पर्यंत आपण त्याला ताप म्हणणार किंवा पायरेक्झिया किंवा फिवर म्हणणार. आणि 106 डिग्री फॅरेनहाइटच्या पण वरती टेम्परेचर गेलं बॉडी टेम्परेचर तर त्याला आपण हायपरथर्मिया असं टर्म वापरतो. 106.7 डिग्री फॅरेनहाइटच्या आणि 99 to 106.7 त्याला फिवर म्हणतो किंवा त्यानंतर कमी झाला असेल 95 डिग्री फॅरेनहाइटच्या खाली जर असेल टेम्परेचर तर त्याला आपण हायपर असं. त्यानंतर वन बाय वन आपण हे जे कंडिशन्स आहेत ह्याचे कॉजेस काय आहेत ते बघूया आपण. हायपोथर्मिया म्हणजे बॉडी टेम्परेचर जर कमी झाला असेल तर होऊ शकतं. तर मिक्झोडेमा कोमा म्हणजे हायपोथायरॉइडिझममुळे जो मिक्झोडेमा मध्ये जर कोमा ही जर स्टेज चालू झालेली असेल तर त्याच्यामध्ये हायपोथर्मिया आपल्याला बघायला मिळू शकतं. प्रोलॉंग एक्सपोजर टू कोल्ड म्हणजे खूप बर्फाळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर जर क्लॉथिंग किंवा प्रोटेक्शन वापरले नाहीत थंडीपासूनचे तर त्याच्यामुळे काय होणार आहे प्रोलॉंग एक्सपोजर होणार आहे कोल्डला तर त्याच्यामुळे हायपोथर्मिया बॉडी टेम्परेचर कमी होऊ शकतं.
देन पेरिफेरल सर्क्युलेटरी फेल्युअरमुळे हायपोथर्मिया डेव्हलप होऊ शकतो. एंटरिक फिवर इफ असोसिएटेड विथ हिमोरेज ऑर परफोरेशन, म्हणजे एंटरिक फिवर जर असेल, स्पेसिफिकली इंटेस्टाईनचे इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्याच्यामुळे फिवर आलेला असतो. त्या केसमध्ये जर इंट्राअब्डोमिनल ब्लिडिंग असेल किंवा समजा इंटेस्टाईनला जर परफोरेशन म्हणजे एखादा होल छिद्र पडलं, अशा केसेसमध्ये आपल्याला हायपोथर्मिया हे फाइंडिंग बघायला मिळू शकतं. देन हायपोग्लायसिमिया म्हणजे ब्लड मधली जी शुगर लेवल आहे ती कमी झाली, म्हणजे आपण नॉर्मल रेंज बघितली होती 70 ते 110 किंवा 60 ते 110 आपण फास्टिंग बघितली होती. देन 140 पर्यंत रॅन्डम किंवा पीपी बघितली होती. तर 60च्या खाली किंवा 70च्या खाली जेव्हा शुगर जाते तेव्हा त्याला आपण अशा केसेस मध्ये आपल्याला बॉडी टेम्परेचर हायड्रिनल इन्सफिशियन्सी याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर त्याच्यामुळे हायपोथर्मिया होऊ शकतो. त्याचप्रमाणे सिडेटिव्ह काही गुंगी येणारी औषधं किंवा झोप लागण्यासाठी जे आपण मेडिसिन्स वापरतो त्याचा जर ओव्हर डोस केला तर त्याच्यामुळे सुद्धा बॉडी टेम्परेचर कमी होऊन हायपोथर्मिया डेव्हलप होऊ शकतो. तर हे झाले हायपोथर्मियाचे कॉजेस. देन पायरेक्झिया किंवा फिवर ह्याचे कॉजेस बघूया आपण. तर फिवर कुठल्या कुठल्या याच्यामुळे येऊ शकतो, तर मलेरिया आहे, सेप्टिसेमिया आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर फिवर येऊ शकतो. देन हायपरपायरेक्झिया म्हणजे हाय ग्रेड फिवर, हायपरथर्मिया नाही पण हायपरपायरेक्झिया म्हणजे जास्त प्रमाणात ताप असेल कुठल्या कंडिशन्स मध्ये, म्हणजे 103, 104 किंवा 105 पर्यंत आपल्याला मलेरियामध्ये, सेप्टिसेमियामध्ये, एन्सेफलायटिस मध्ये अशा प्रकारचं बॉडी टेम्परेचर म्हणू शकतं. देन जे हायपरथर्मिया बघितलेला कोणताही असेल किंवा लोबर निमोनिया असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त बॉडी टेम्परेचर वाढलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. हीट स्ट्रोक किंवा मॅलिग्नंट हायपरथर्मिया म्हणजे हॅलोपेन सारखे जे ड्रग्स आहेत त्याच्यामुळे हायपरथर्मिया आपल्याला बॉडी मध्ये डेव्हलप झालेला बघायला मिळू शकतो. किंवा अतिशय जास्त प्रमाणात थायरॉइड हार्मोन जर सिक्रीट झाले बॉडीमध्ये तरी सुद्धा बॉडी टेम्परेचर ड्रास्टिकली इन्क्रीज झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम मध्ये किंवा धतुरा पॉइझनिंग मध्ये सुद्धा आपल्याला बॉडी टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं बघायला मिळू शकतं. देन रेबीज आहे, रेबीज या डिसीज मध्ये जी नुसता ताप नाही, एकतर हायग्रेड फिवर किंवा हायपरथर्मिया हे या कंडिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सेरोटोनिन सिंड्रोम मध्ये अशा प्रकारचे आपल्याला बॉडी टेम्परेचर 106.7च्या वरती गेलेलं बघायला मिळू शकतं. देन असेप्टिक फिवर म्हणजे नुसता फिवर म्हणजे 99च्या वरती आहे, 106च्या खाली आहे, त्याला आपण फिवर म्हणणार. त्याच्यामध्ये मेजर जे कॉज आहे फिवरचं ते इन्फेक्शन म्हणजे व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, पॅरासायटिक इन्फेक्शन असेल, तर कुठल्याही इन्फेक्शनमुळे फिवर होणार. पण इन्फेक्शन सोडून कुठले कॉजेस आहेत तर ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. असेप्टिक फिवर जो आहे किंवा असेप्टिक कॉजेस ऑफ फिवर, तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, हीट स्ट्रोक आहे, लिम्फोमा, ल्युकेमियाज, डिसेमिनेटेड मॅलिग्नन्सीज आहे किंवा कोलॅजन व्हॅस्क्युलर डिसीज एसएलईएस आहे, कॉन्टाईन हिमोरेज म्हणजे पॉन्स मध्ये हिमोरेज, ड्रगचं फिवर असणार आहे जसं रिफेम्पेसिन किंवा सल्फोनामाइड्स हे जे ड्रग्स आहेत तर त्या ड्रग्समुळे सुद्धा फिवर येऊ शकतो. थायरॉइड स्ट्रॉंग म्हणजे थायरॉइडचं सिक्रिशन वाढल्यामुळे, थायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन वाढल्यामुळे सुद्धा फिवर होऊ शकतो. देन मायोकार्डियल इन्फेक्शन मुळे सुद्धा फिवर येऊ शकतो. गाऊट, पॉर्फेरिया किंवा क्रश इंजुरी झाली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा फिवर येऊ शकतो. रेडिएशनमुळे फिवर येऊ शकतो किंवा ॲट्रोपिनचं जास्त प्रमाणात इंजेक्शन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा फिवर येऊ शकतो.
म्हणजे अदर दॅन इन्फेक्शन हे सगळे कॉजेस आहेत. मेन जे कॉज आहे फिवरचं ते इन्फेक्शन. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्फेक्शन झालं असेल तर ताप येऊ शकतो. हे बेसिक अँड मेन रिझन आहे. आणि ते मेन रिझन सोडून ती पण नॉन इन्फेक्टिव्ह जे कॉजेस आहेत ते इथे लिस्ट केलेले आपण आता बघितलेले आहे. देन काही फिवर्स मध्ये काय होतं तर कॉन्शियसनेस पण जातो. फिवर नाही तर त्या फिवर सोबत पेशंट पण होते किंवा सेमी ओरिएंटेड होऊन जातो. त्याला काय कळत नाही किंवा असंबंध बडबड जे आपण आयुर्वेदात बघितलेलं आहे प्रलाप, तर त्या प्रकारचं त्याची कंडिशन असते. म्हणजे ताप बऱ्याच लोकांना येऊन गेला असेल तर सगळ्यांना अशा प्रकारचं कॉन्शियसनेस लॉस होत नाही. तर काही स्पेसिफिक टिपिकल कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फिवर विथ डिस्टर्ब कॉन्शियसनेस असं आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ते आहे एन्सेफलायटिस किंवा टायफॉइड मध्ये किंवा सेरेब्रल मलेरिया, जे स्पेसिफिकली आपण जे टॉक्सिक मलेरिया आहे, मॅलिग्नंट मलेरिया आहे, त्याच्यामध्ये बघणार आहे आपण. मलेरियाचे 3-4 टाईप्स आहेत. त्याच्यातलं सगळ्यात जास्त जो डेडलीस्ट मलेरिया आहे त्याला पण तो सेरेब्रल मलेरिया. त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं फिवर विथ डिस्टर्ब कॉन्शियसनेस बघायला मिळू शकतो. किंवा ब्रेन मध्ये झाला असेल किंवा मेनिंजेसला इन्फ्लमेशन असेल, मेनिंजायटिस, त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्शियसनेस लॉस झालेला बघायला मिळू शकतो. देन हायपोग्लायसेमिया मध्ये सुद्धा अशा प्रकारे ताप आलाय आणि बेशुद्ध झाला पेशंट असं आपल्याला बघायला मिळू शकतं. अँड रेअरली इन धतुरा पॉइझनिंग. धतुरा पॉइझनिंग मध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला तापासोबतच बेशुद्ध झालेला पेशंट बघायला मिळू शकतो. देन पहिला आपण बघितलं फिवर विथ डिस्टर्ब कॉन्शियसनेस. त्याचा जो कॉन्शियस आहे किंवा त्याची जी जाण आहे ती कमी होते. म्हणजे तर कमी जाण होणार आहे किंवा तो बेशुद्ध होणार, हे दोन्ही आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यासोबतच पुढचं टाईप आहे फिवर विथ चिल्स अँड ड्रायरिया. म्हणजे भरपूर प्रमाणात थंडी वाटते ताप आल्यानंतर किंवा त्याला आपण चिल्स अँड ड्रायरिया. चिल्स म्हणजे नुसतं थंडी वाजणे आणि ड्रायरिया म्हणजे खूप जास्त इंटेन्सिटीने जेव्हा थंडी वाजत असते तेव्हा सगळी बॉडी काय होते, शिवर होते किंवा थरथरायला लागते सगळी बॉडी. तर त्याला आपण ड्रायगर्स म्हणणार आहे. तर स्पेसिफिकली काही जे डिसीज आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं सिम्पटम आपल्याला बघायला मिळू शकतं फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर. तर मोस्ट कॉमन आहे मलेरिया आहे. मलेरियामध्ये आपल्याला अशा प्रकारे ताप, हायग्रेड ताप असतोच, पण स्पेसिफिकली तापासोबत थंडी खूप वाजते. म्हणजे 4-5 ब्लँकेट घेऊन सुद्धा थंडी कंट्रोल होत नाही आहे. पूर्ण बॉडी अशी हलत आहे पेशंटची, असं आपल्याला ऑब्झर्व करायला बघायला मिळतं. मलेरिया सोबतच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर्स बघायला मिळू शकतं. त्यानंतर बॉडीमध्ये कुठेही सेप्टिक किंवा पस फॉर्मेशन झालं असेल तर त्या कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं फिवर विथ चिल्स बघायला मिळू शकतं. म्हणजे जसं लंग ऍप्सिस आहे, सेप्टिसेमिया आहे, पायेमिया आहे, तर अशा केसेस मध्ये आपल्याला फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर्स बघायला मिळू शकतात. देन कोलंजायटिस मध्ये बघायला मिळू शकतं. सब अॅक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस मध्ये अशा प्रकारचे फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर्स बघायला मिळू शकतात. देन थ्रोम्बोफ्लेबायटिस मध्ये बघायला मिळू शकतं. अॅक्यूट पायलायटिस, अॅक्यूट पायलोनेफ्रायटिस, अॅक्यूट लोबर निमोनिया. त्याच्यानंतर पायरोजेनिक रिॲक्शन म्हणजे एखाद्याला सलाईन लावलाय किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन चालू आहे, बीपी चालू आहे, तर त्याचं जर स्पीड खूप जास्त असेल तर त्या पेशंटमध्ये एखाद्या वेळेस पायरोजन रिॲक्शन होऊ शकते ड्यू टू रॅपिड फ्लुइड इन्फ्युजन. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं ताप आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तापासोबत भरपूर थंडी वाजते असं बघायला मिळू शकतं. देन फिलारिया असेल, या डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर्स बघायला मिळू शकतो. अशा प्रकारे आपल्याला फिवर विथ चिल्स अँड ड्रायगर्सचे कॉजेस आपण बघितले. देन पिरियोडिक फिवर
हा कुठल्या केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पिरियडिक म्हणजे काय की ठराविक वेळानंतर परत ताप येतो. म्हणजे काही अटॅक आल्यासारखा काही पिरियड ताप येतो, त्याच्यानंतर ताप ऑटोमॅटिक कमी होतो आणि त्यानंतर सर्टन पिरियड गेल्यानंतर परत तापाचा स्पाइक येतो. तर अशा प्रकारच्या फिवरला आपण पिरियडिक फिवर म्हणतात. अशा प्रकारचा पिरियडिक फिवर आपल्याला हॉपकिन डिसीज मध्ये किंवा मलेरियामध्ये, ब्रुसेलोसिस मध्ये, रॅट बाईट फिवर मध्ये किंवा डेंग्यू मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा पिरियडिक फिवर बघायला मिळू शकतो. त्यानंतर काही डायग्नोस्टिक क्लूज आहेत फिवर सोबतचे. जर तापासोबतच टॉक्सिक क्लूज असेल तर टॉक्सिक लूक म्हणजे अगदी चेहरा त्याचा म्हणजे आता हा काय याचं क्लिअर नाही आहे, पेशंट खूप सिरियस झालेला आहे, अशा प्रकारचं जर चेहऱ्यावर त्याचा लुक असेल तर मोस्टली आपण काय सस्पेक्ट करायला पाहिजे तिथे की टायफॉइड असू शकतो किंवा सेप्टिसिमिया असू शकतो किंवा मिलेरिया ट्युबरक्युलोसिस असू शकतो. देन मार्क पर्स्पिरेशन म्हणजे खूप त्याला तापासोबत खूप घाम पण आलेला आहे, असं जर आपल्याला दिसलं तर त्याच्यामध्ये आपण सस्पेक्ट करायचं सेप्टिसिमिया असू शकतो, रोमॅटिक फिवर असू शकतो, अमेरिक लिव्हर ॲब्सेस असू शकतो किंवा ब्रुसेलोसिस असू शकतो. देन फिवर आहे पण त्याच्यासोबत सिव्हिअर मायल्डिया म्हणजे खूप मसल त्याचे सगळे मसल किंवा मस्क्युलर पेन भरपूर आहे त्याच्यामध्ये, तर आपण सस्पेक्ट करायला पाहिजे फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा किंवा डेंग्यू मध्ये सुद्धा असं बघायला मिळू शकतं. चिकनगुन्या या डिसीज मध्ये आपल्याला असं मसल पेन जास्त बघायला मिळतं. अँड वन मोर थिंग इज लेप्टोस्पायरोसिस. लेप्टोस्पायरोसिस मध्ये सुद्धा आपल्याला फीवर विथ सिव्हिअर मसल पेन दॅट इज मायल्डिया हे बघायला मिळू शकतं. देन फीवर विथ पर्टुरा म्हणजे आपण बघितलं होतं की स्किनच्या अंडरनी मायक्रो हिमोरेजिस, अशा प्रकारचं आपल्याला पर्टुरा विथ फीवर हे अॅक्यूट लिकिनियामध्ये बघायला मिळू शकतं किंवा सेप्टिसिमियामध्ये बघायला मिळू शकतं. स्पेसिफिकली लहान मुलांमध्ये फीवर विथ कन्व्हल्जन्स आपल्याला बघायला मिळू शकतो, म्हणजे झटके येतात, ताप असतो आणि मुलांना झटके येतात. असं मोस्टली कुठल्या कंडिशन्स मध्ये बघायला मिळू शकतं तर मेनिंजायटिस असू शकतो, सेरेब्रल ऍब्सेसिस असू शकतात किंवा ट्युबरक्युलोमा असू शकतो. अशा केसेस मध्ये आपल्याला फीवर विथ कन्व्हल्जन्स बघायला मिळणार आहे. देन फीवर विथ लिम्फॅडेनोपॅथी म्हणजे काय? लिम्फॅडेनोपॅथी म्हणजे जी लिम्फ नोड्स आपण फर्स्ट इयरला बघितले असतील लिम्फ नोड्स, तर त्याची एनलार्जमेंट होती आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे फक्त एका ठिकाणी नाही तर 2-3 ठिकाणी आपल्याला म्हणजे जसं सर्वायकल लिम्फ नोड्स आहेत तिथले सबमेंटल म्हणा किंवा सबमॅन्डिब्युलर म्हणा किंवा ॲक्झिलरी लिम्फ नोड्स आहेत, त्यासोबतच इन्व्हायनल रिजनला जे लिम्फ नोड्स आहेत, तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला लिम्फ नोड एनलार्जमेंट जेव्हा बघायला मिळते तेव्हा आपण त्याला जनरलाइज लिम्फॅडेनोपॅथी म्हणतो. तर अशा प्रकारचं फीवर सोबत लिम्फ नोड एनलार्जमेंट आपल्याला कुठल्या कंडिशन्स मध्ये बघायला मिळणार आहे तर ट्युबरक्युलोसिस मध्ये बघायला मिळू शकतो, लिम्फोमा मध्ये बघायला मिळू शकतं, ल्युकेमिया किंवा सेकंडरी सिफिलिस आहे, SLE मध्ये बघायला मिळू शकतं किंवा एड्स मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फीवर विथ लिम्फॅडेनोपॅथी अशा प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर फीवरशी रिलेटेड एक टर्म आहे PU, दॅट इज PU म्हणजे पायरेसी ऑफ अननोन ओरिजिन. म्हणजे बघा त्याचं काही क्रायटेरिया दिलेलं आहे की ताप असेल फीवर हायर दॅन 101 डिग्री फॅरनहाइट ऑन सेव्हरल ओकेजन्स, म्हणजे कधीतरी एकदा ताप येऊन गेला 101 वरती नंतर तापात आला नाही तर अशाला कन्सिडर करता येणार नाही. एक दिवस आड किंवा रोज त्याला 101 वरती ताप जातो, असं 3 आठवडे होऊन गेले आणि 3 आठवडे होऊन सुद्धा आपण जर कुठल्या एक स्पेसिफिक डायग्नोसिस पर्यंत आलेलं नाहीये और 1 आठवडा ते तापासाठी पेशंट ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि तरी सुद्धा सगळे इन्व्हेस्टिगेट करून सुद्धा त्याचं निदान झालेलं नाहीये, अशा तापाला
कॅटेगराइज केलेलं आहे PEO मध्ये, दॅट इज पायरेसी ऑफ अननोन ओरिजिन. त्यानंतर तापासोबतच आपल्याला बघायला मिळतं की ऍक्च्युली आपण मागे पण बघितलं होतं बॉडी टेम्परेचर मध्ये ताप आला की फर्स्ट एडला आपण बघितलं होतं पल्स मध्ये, तरी पल्स एक्झामिनेशन मध्ये बघितलं होतं की बॉडी टेम्परेचर जसं राईज होईल तसं पल्स पण वाढतो आणि बॉडी टेम्परेचर कमी झाल्याचा पल्स कमी होऊ शकतो. तर शक्यतो साधारणतः 1 डिग्री फॅरनहाइट जर टेम्परेचर वाढलं बॉडीचं तर साधारण 10 बीट पर मिनिट एवढा पल्स रेट वाढायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याचा पल्स रेट हा 70 ते 80च्या रेंज मध्ये राहतो, त्याला ताप नाहीये, आणि समजा त्याला ताप आला, समजा त्याला 102 पर्यंत ताप गेला, तर साधारण त्याचा 100च्या घरात पल्स रेट जायला पाहिजे, म्हणजे 20 ते 30 त्याचा पल्स रेट वाढायला पाहिजे. हा एक्सपेक्टेड, हे नॉर्मल आहे. म्हणजे बॉडी टेम्परेचर वाढलं की पल्स रेट वाढतो, हा नॉर्मल आहे. पण जेवढा ताप आहे म्हणजे हायग्रेड फीवर मध्ये 110-120 पर्यंत पल्स रेट वाढायला पाहिजे, तेवढा जर वाढला नाही तर आपण त्याला काय म्हणणार, रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया म्हणतो. म्हणजे जेवढा बॉडी टेम्परेचर राईज झालेला आहे तेवढा त्याचा पल्स रेट वाढायला पाहिजे, तेवढं वाढलेलं नसेल त्याचा आपण रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया. आणि त्याच्या उलट म्हणजे जेवढं ताप आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली जेवढं पल्स रेट वाढायला पाहिजे त्याच्यापेक्षा एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर पल्स रेट वाढला तर त्याला आपण म्हणणार रिलेटिव्ह टॅकीकार्डिया. असे 2 टर्म्स आहेत, रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया अँड रिलेटिव्ह टॅकीकार्डिया. तर फीवर मध्ये जर रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया असेल म्हणजे एक्सपेक्टेड पल्स रेट पोचला नसेल तर ते कुठले कॉज असू शकतं, तर एनी व्हायरल फीवर. म्हणजे व्हायरल फीवर मध्ये मोस्टली पल्स रेट जास्त वाढत नाही, ताप असतो पण पल्स रेट वाढत. देन फर्स्ट ऑफ एंटेरिक फीवर. एंटेरिक फीवर किंवा टायफॉइड मध्ये आहे आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये टॅकीकार्डिया डेव्हलप झालेला जास्त दिसून येणार नाही. तापाचा म्हणजे बॉडी टेम्परेचर राईज आहे पण त्या मानाने पल्स रेट वाढलेला दिसणार नाही. किंवा काही पायोजेनिक मेनिंजायटिस मध्ये, ब्रुसेलोसिस मध्ये किंवा विल्स डिसीज मध्ये अशा प्रकारचा आपल्याला रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया बघायला मिळणार आहे. त्याच्या उलट रिलेटिव्ह टॅकीकार्डिया म्हणजे बॉडी टेम्परेचर तर एवढं वाढलेलं नाही आहे, फक्त 100 डिग्री फॅरनहाइटचा ताप आहे. 100 डिग्री फॅरनहाइटला किती, तर एखाद्याचा 70 पल्स रेट असेल तर त्याचा 1 डिग्रीने वाढला फॅरनहाइटनी बॉडी टेम्परेचर तर किती 10 ते 20 मिनिट वाढायला पाहिजे, म्हणजे 70 ते 80 किंवा 90 वाढायला पाहिजे. पण 100 डिग्री फॅरनहाइटला जर 120 पल्स रेट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, रिलेटिव्ह टॅकीकार्डिया. आता रिलेटिव्ह टॅकीकार्डिया आपल्याला ऍक्यूट रुमॅटिक कार्डियाटिस मध्ये बघायला मिळू शकतं, ट्युबरक्युलोसिस मध्ये बघायला मिळू शकतं, किंवा डिप्थेरियामध्ये जो मायोकार्डायटिस झालेला असतो त्याची डिप्थेरायटिस मायोकार्डायटिस, तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला रिलेटिव्ह टॅकीकार्डिया बघायला मिळू शकतं. किंवा पॉलिआर्टेरायटिस नोरोजा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला रिलेटिव्ह टॅकीकार्डिया बघायला मिळू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय की ताप कमी असतो, बॉडी टेम्परेचर एवढं राईज झालेलं नाही आहे, पण पल्स रेट खूप जास्त वाढलेलं आहे. रिलेटिव्ह टॅकीकार्डिया. रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया म्हणजे काय, बॉडी टेम्परेचर खूप वाढले पण कंपॅरेटिव्हली पल्स रेट तेवढं वाढलेलं नाही, त्याला रिलेटिव्ह ब्रॅडीकार्डिया म्हणतात. त्यानंतर काही टाइप्स ऑफ फीवर आहेत. बेसिक काय आहे, इंटरमिडिएट आणि कंटिन्युअड. म्हणजे कंटिन्युअड म्हणजे काय की ताप आला कमी झाला नाही, कंटिन्युअस ताप आहे. आणि इंटरमिडिएट म्हणजे काय की त्याचे एपिसोड होतात, त्यानुसार त्याला इंटरमिडिएट म्हणजे अजून ताप येत राहतो, त्याला इंटरमिडिएट म्हटलेलं आहे. आणि सेम तिसरा आहे रेमिटन्स. असे 3 टाइप्स बेसिक आहेत फीवरचे, एक इंटरमिटंट, दुसरा कंटिन्यू आणि तिसरा रेमिटंट. आपण 1 बाय 1 डिटेल बघायचं. इंटरमिटंट म्हणजे हा काय होतो की काही तास ताप राहतो, त्याच्यानंतर कमी होतो आणि अगदी बेसलाईन पर्यंत
दिवसभरात एकदा तरी असा एपिसोड होतो, ह्याला म्हणायचं इंटरमिटंट फिवर. आता त्याचे पण सब टाईप केलेले आहेत. एक आहे क्वॉटिडियन, दुसरा आहे टर्शियन आणि तिसरा आहे क्वाड्रंट. त्यातला जो पहिला आहे क्वॉटिडियन, त्याच्यामध्ये काय आहे की एका दिवसात एकदा ताप येतो आणि कमी होतो, म्हणजे डेली राईज अँड डेली फॉल. ते मोस्टली आपल्याला इन्फेक्शन ऑफ प्लाझ्मोडियम व्हायरस, मलेरियाचं स्पेसिफिक प्लाझ्मोडियम व्हायरसमुळे झालेला मलेरिया आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा फिवर पॅटर्न बघायला मिळू शकतो की डेली ताप येतो आणि कमी होतो. पेंटअप पस म्हणजे शरीरामध्ये कुठेही पस फॉर्मेशन असेल तर अशा प्रकारचं पॅटर्न आपल्याला फिवरचा बघायला मिळू शकतो. किंवा ट्युबरक्युलोसिस मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो की रोज संध्याकाळी ताप येतो आणि कमी होतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये किंवा सेप्टिसिमियामध्ये अशा प्रकारचा तापाचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो. देन टर्शियन हा पॅटर्न कसा असतो की एक दिवस आठ ताप येतो, म्हणजे आज ताप आला तर उद्या नाही, परवा दिवशी येणार. अशा प्रकारचा जो पॅटर्न आहे दॅट इज टर्शियन पॅटर्न ऑफ फिवर. तर हा आपल्याला बिनाइन टर्शियन मलेरिया म्हणजे याच्यामध्ये प्लाझ्मोडियम व्हायरस आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल ह्या मलेरियाच्या टाईपमध्ये बघायला मिळू शकतो टर्शियन फिवर किंवा मॅलिग्नंट टर्शियन मलेरिया. म्हणजे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरियम जो मलेरिया होतो तो जास्त डेंजरस असतो, त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात, त्यामुळे त्याला मॅलिग्नंट असं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचं मॅलिग्नंट टर्शियन मलेरिया जो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरममुळे होतो, तर त्या केसेस मध्ये सुद्धा आपल्याला टर्शियन पॅटर्न बघायला मिळतो, म्हणजे एक दिवस आलेला आहे आणि एक दिवस येत नाही. देन क्वाड्रंट मध्ये क्वाड्रंट किंवा क्वार्टन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ताप येऊन गेला आणि त्याच्यानंतर 2 दिवस ताप आलेलाच नाही, परत तिसऱ्या दिवशी ताप आलेला आहे. अशा प्रकारचं पॅटर्न असणार आहे. हा आपल्याला क्वार्टन मलेरिया किंवा प्लाझ्मोडियम मलेरी ह्याच्यामुळे जो मलेरिया होतो त्या डिसीज मध्ये आपल्याला अशा प्रकारचा क्वार्टन फिवर पॅटर्न आपल्याला फिवरचा बघायला मिळू शकतो. देन कंटिन्युअस पॅटर्न म्हणजे काय, ताप आलेला आहे आणि तो 24 तासामध्ये 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे दॅट इज 1 डिग्री टू 5 डिग्री फॅरनहाइट त्या खाली तो गेलेलाच नाही आहे, म्हणजे कमी जास्त होतोय पण तो बेस लाईनला जात नाही, 24 तास कंटिन्युअस आहे. त्याला आपण कंटिन्युअस पॅटर्न म्हणणार फिवरचा. हा आपल्याला कंटिन्युअस जो फिवरचा पॅटर्न आहे तो मोस्टली लोबर न्यूमोनियामध्ये किंवा जो टायफॉइड आहे एंटेरिक फिवर आहे त्याच्या आफ्टर फर्स्ट वीक म्हणजे स्पेसिफिकली 7 दिवस होऊन गेल्यानंतर ताप जो चढतो 102, 103 कंटिन्युअस 100च्या वरतीच राहतो. किंवा मिलियरी ट्युबरक्युलोसिस, मेनिंजोकोकल मेनिंजायटिस किंवा रुमॅटिक फिवर मध्ये अशा प्रकारचा आपल्याला पॅटर्न बघायला मिळू शकतो, कंटिन्युअस पॅटर्न ऑफ फिवर. देन रिमिटंट फिवर म्हणजे काय होतं की त्याचं डेली फ्लक्च्युएशन होतं मोर दॅन 2 डिग्री सेल्सिअस ड्युरिंग 24 hours पिरियड. पण हा कधी बेस लाईनला येत नाही, म्हणजे 105 डिग्री असेल फॅरनहाइट तो 100पर्यंत आला खाली आला, पण 99ला कधी पोहोचत नाही, तो ताप पूर्णपणे कधी उतरत नाही 24 तासामध्ये, त्याला रेमिटेंट म्हणतात. हा आपल्याला अमिबिक लिव्हर ऍक्सेस मध्ये बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा फिवर पॅटर्न किंवा समटाइम्स इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा म्हणजे तिसऱ्या आठवड्यामध्ये टायफॉइड मध्ये अशा प्रकारचा आपल्याला रेमिटेंट फिवर बघायला मिळू शकतो. ऍक्यूट ब्रॉन्कोन्युमोनिया, ऍक्यूट टॉन्सिलायटिस, टॉन्सिल्स सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं रेमिटेंट फिवर बघायला मिळू शकतो पॅटर्न. बॅक्टेरियामध्ये, सेप्टिसिमियामध्ये किंवा पायरेनियामध्ये अशा प्रकारचं आपल्याला फिवरचं पॅटर्न बघायला मिळू शकतो. देन
रॅश फिवर विथ रॅश असेल तर वेगवेगळे डिसीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय मिळू शकतो. तरी 12:30 वाजत आले त्यामुळे आज आपण इथे थांबूया. त्याच्यामध्ये आपण हा जो क्लिनिकल पार्ट आज बराच रेंज नसल्यामुळे जास्त तुमचा पोर्शन कव्हर झालेला नाहीये त्यामुळे तो आपण आफ्टरनूनला कंटिन्यू करूया. राहिलेला क्लिनिकल जो पार्ट आहे तो आता दिग्विजय सरांचं लेक्चर करून त्यामुळे आज आपण इथे थांबूया. क्लिनिक झाल्यानंतर एवढा जो पार्ट आहे तो थोडा तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला जे रिव्हिजन आहे ती खूप फास्ट करून जाईल. आणि ज्या त्या वेळेस तुम्ही तो भाग जर वाचला तर ते तुम्हाला लक्षात न राहील इझिली. आधी वाचतो असं म्हटलं तर काय लक्षात राहणार नाही तुम्हाला किंवा त्यावेळेस तुम्हाला ते कळणार नाही.